बघा, आज आपण आमची तोरण डोंगरीची शिक्षकांची टीम या गिरणा पर्वत गुजरात राज्यातील आणि जुनागड या जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि खरोखरच हे ठिकाण पाहिल्यावर जो आनंद आहे किंवा दत्ताचं दर्शन घेतल्यावर जो आनंद आहे ते खूप वेगळा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल ही सर्व आमची टीम साधारण गुजरात राज्यातील सर्वात उंच शिखर आणि 3600 फूट उंच असलेलं हे शिखर आपण या ठिकाणी आहोत. मी गायवंत सरांना विचारेन की सर, आपण या ठिकाणी आला, तुम्हाला कसं वाटलं? हे स्थळ म्हणजे एक पवित्र आहे. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना. त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्म शंकर महेश, या त्रिमूर्ती त्रिगुण असलेल्या या दत्ता मूर्तीच्या ठिकाणी या गोरक्षनाथाला याच पर्वतावर दीक्षा दिली. आणि या ठिकाणी आजही दत्तप्रभूंचे कमलचयन या चरण या मंदिरामध्ये आधी आपल्याला चरण स्पर्श करायला मिळतात. आणि जो जो या भक्तजन या कमल चरणाचा स्पर्श करेल, दर्शन घेईल, त्याला इथून पुढचं मागील जन्माचं कुठलेही पाप धुवून जातील, नष्ट होतील. असं हे पवित्र स्थान या ठिकाणी एक विलोभनीय दर्शन आम्हाला या घडलं. आणि म्हणून खूप या टीमचं धन्य. खूप सुंदर गायवंत सर. खरोखर या ठिकाणी आमच्या गवळी सरांचे 3 चक्र या ठिकाणी झालेले आहेत. 3 वेळा दर्शन घेता येत आणि खरं तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आलेलो आहोत. तर गवळी सर, काय सांगाल आपण? खरंच इथं आल्यावर एक वेगळंच असं फिलिंग होत आहे. खूप खूप सुंदर असं वाटतंय. इथल्या जवळपास आम्ही रोपेनं 5000 पायऱ्या चढून आलेलो आहे आणि 5000 ज्या पायऱ्या शिल्लक आहेत त्या आम्ही पायी चढून दत्ताचं जे मंदिर आहे तिथं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि खरंच इथलं वातावरण जे आहे ना, एकदम खूप प्रसन्न असं वाटतंय. जरी आपल्याला थकवा वाटलं ना, पण इथली जी हवा आहे ही एकदम म्हणजे जशी एसीची हवा आहे त्या स्वरूपाची आहे. आणि एसी पेक्षा नॅचरल हवा ही महत्वाची आहे. म्हणून इथं चढण्यासाठी जो थकवा आहे तो इथं आल्यावर एकदम कमी होऊन जातो. अगदी बरोबर सर. जो थकवा आहे इथं आपला नाहीसा होतोय आणि ते आम्हाला फिलिंग नक्कीच जाणवली या ठिकाणी. वय सर, काय वाटलं तुम्हाला? सुरुवातीला आम्ही रोपवेमध्ये चढल्यानंतर आम्हाला वाटत होतं की पहिल्याच डोंगरावर आमचं दर्शन झालं, अंबिका मातेचं दर्शन झालं. त्यानंतर आम्हाला वाटलं की आमचं दर्शन झालेलं आहे. पण त्यानंतर अजून एक पर्वत होता, त्या पर्वतावर चढल्यानंतर ते दर्शन घेतलं. आणि त्यानंतर परत एक तिसरा पर्वत होता. त्या ठिकाणी असं वाटत होतं की ह्या ठिकाणी आपण चढू शकत नाही किंवा चढल्यानंतर आपण खूप थकून जाऊ. परंतु ते तिसरं जे पर्वत होतं, दत्ताचं जे स्वयंभू दत्ताने जे काय केले, तपश्चर्या केली, ते जे पर्वत होतं ते चढण्यासाठी आम्ही सुरुवात केली. अक्षरशः सुरुवातीला नको वाटणारा पर्वत आम्ही सहज न थकता चढून गेलो. आणि दर्शन झाल्यानंतर तो थकवा सुद्धा आमचा निघून गेला. अतिशय सुंदर हे असं ठिकाण, थकवा घालवणारं ठिकाण, प्रसन्न असं ठिकाण बघून फार आनंद वाटला. खरं तर या टीम सोबत येणं म्हणजे ह्या माझ्यासाठी तरी खूप अतिशय मोलाची अशी संधी होती. आणि या टीम सोबत आम्ही या ठिकाणी ती संधी आम्ही हा क्षण आहे तो घालवतोय. खरंच खूप सुंदर आणि अतिशय गवळी सरांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून आम्ही या ठिकाणी हे स्थळ पाहिलं. खरंच गवळी सर, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि यानंतर आमचे आध्यात्मिक मित्र पुन्हा चौधरी सर आपल्या समोर 2 शब्द व्यक्त होणार आहेत. सर बघा, या ठिकाणी आम्ही रोपवेने आलो बरं का. उडान खटला त्याला आपण म्हणतो. अतिशय अविस्मरणीय असा क्षण, भीतीदायक आणि आनंद असं वातावरण त्या ठिकाणी होतं. पहिल्यांदा आल्यानंतर आम्ही अंबाजी देवीचे दर्शन घेतलं. त्यानंतर हळूहळू पायऱ्या चढत उतरत अतिशय आनंद लुटत या ठिकाणी आलो. आणि या ठिकाणी श्री दत्तात्रेयाचं दर्शन घेतलं. आम्हाला एकदम वेगळं असं फिलिंग वाटतं. असं अविस्मरणीय असा हा क्षण, खूप आनंद वाटतो. सगळे पाप नष्ट झालेले आहेत. सगळं पाप नष्ट. दत्ता दिगंबराया रे सावळ्या भेट मला दे रे. 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 दत्ता दिगंबराया रे 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 सावळ्या
या या जागेचा महिमा गोकुळ अवतरले रामा या जागेचा महिमा गोकुळ अवतरले या या जागेचा महिमा गोकुळ अवतरले रामा या जागेचा महिमा गोकुळ अवतरले रामा